नमस्कार मित्रांनो, आपल्याला नेहमी असंच वाटतं बघा की आपल्या गरिबीला किंवा अपयशाला आपलं नशीब, वाईट परिस्थिती किंवा इतर लोकच जबाबदार आहेत. पण खरं सांगायचं तर आपले खरे शत्रू बाहेर कुठे नसून ते आपल्या स्वतःच्या मनातच लपलेले असतात. जर आपल्याला आयुष्यात पैशा पाण्याने मजबूत व्हायचं असेल आणि श्रीमंतीची चव चाखायची असेल तर आपल्या आत बसलेल्या या 8 शत्रूंना आजच हुसकावून लावणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती बदलणं देवाच्या हातातही नसतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंबर 1, आळस आणि उद्या करूची सवय. बघा, हा आळस आणि उद्या करू म्हणण्याची सवय म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाटेतला सगळ्यात मोठा धोंडा आहे. आपण काय करतो, आजचं काम उद्या करू आणि उद्याचं काम मग कधीतरी बघू असं म्हणत दिवस ढकलतो. पण हीच खोड आपल्याला कधीच आयुष्यात पुढे जाऊ देत नाही आणि गरिबीच्या खाईतून बाहेर निघू देत नाही. पैशा पाण्याने श्रीमंत आणि गबर व्हायचं असेल तर ही उद्याची भाषा आजच बंद करावी लागेल. कारण गेलेली वेळ आणि हुकलेली संधी कधीच परत येत नसते. म्हणूनच कोणतंही चांगलं काम उद्यावर न टाकता त्या आत्ता आणि याच क्षणाला करायची सवय आपण स्वतःला लावली पाहिजे. जेव्हा आपण वेळेची किंमत ठेवून आताच मैदानात उतरू तेव्हाच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपली प्रगती देखील काट्यावर होईल, हे अगदी नक्की. नंबर 2, दिखावेपणा. बघा, आजकाल लय जणांना एकच रोग झालाय, तो म्हणजे लोक काय म्हणतील. शेजाऱ्याने किंवा मित्राने महागडा फोन घेतला, मोठी गाडी घेतली की आपल्या पण पोटात गोळा येतो. मग भले खिशात दमडी नसली तरी लोकांसमोर आपली इज्जत वाढवण्यासाठी आणि दाखवादाखवी करण्यासाठी अनेक जण डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करतात आणि महागड्या वस्तू विकत घेतात. पण खरं सांगायचं तर हुशार माणूस तोच जो लोकांवर प्रभाव पाडण्याच्या नादात पडत नाही. उगीच जगाला दाखवायला कर्ज काढून फुशारकी मारणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. जोपर्यंत आपण ही दिखावेपणाची सवय सोडून आपल्या पायरीनुसार पाय पसरत नाही तोपर्यंत आपल्या घरात लक्ष्मी टिकणार नाही आणि आपण कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 3, एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे. बघा, जर आपण फक्त एकाच नोकरीच्या किंवा कामाच्या पगारावरती संपूर्ण घराचा गाडा हाकत असू तर आपण लय मोठ्या भ्रमात जगत आहोत असं समजायला हरकत नाही. कारण आजच्या काळात एकाच कमाईवर विसंबून राहणं म्हणजे एकाच दोरीवर संपूर्ण आयुष्य टांगून ठेवण्यासारखं आहे. ती दोरी कधी तुटेल याचा काही नेम नसतो. जे लोक आयुष्यात मोठे झाले, श्रीमंत झाले, त्यांनी कधीच आपली सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवली नाहीत. ते एकाच उत्पन्नावर कधीच थांबत नाहीत. म्हणूनच जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि चिंतामुक्त व्हायचं असेल तर कमाईचे एकापेक्षा जास्त मार्ग शोधणं लय गरजेचं आहे. नोकरी सांभाळून एखादा छोटा मोठा जोडधंदा करणे किंवा गुंतवणुकीतून पैसे कमावणे या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे. जेव्हा 4 बाजूने घरात पैसा यायला लागतो तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो, हे विसरून चालणार नाही. नंबर 4, बघा, नुसती रात्रंदिन घाम गाळून पैसा कमावले म्हणजे माणूस श्रीमंत होतो असं नाही, तर तो कमवलेला पैसा आपण कुठे आणि कसा लावतो यावर सगळं गणित अवलंबून असतं. लय जण काय करतात, पैशाच्या बाबतीत मनात लय भीती बाळगतात. तो पैसा एकतर घरात डब्यात लपवून ठेवतील, नाहीतर बँकेत तसाच पडू राहू देतील. पण आजच्या या महागाईच्या जमान्यात घरात ठेवलेला पैसा गोठून जातो, त्याची किंमत कमी होते. महागाई राक्षसासारखी वाढायला लागलीये. तिच्याशी लढण्यासाठी आपल्याला पैशाची गुंतवणूक कशी करायची याचं ज्ञान असणं लय गरजेचं आहे. पैसा गोठवून ठेवण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी गुंतवला की पैशाने पैसा वाढायला लागतो. म्हणूनच बाजाराची माहिती घेऊन योग्य समज ठेवून पैशाची गुंतवणूक करायला शिका. तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरात टिकेल आणि तुमची श्रीमंती वाढेल, हे नक्की. नंबर 5, नकारात्मक विचार आणि गरिबीची मानसिकता. बघा, अनेक जण नेहमी रडगाणं गात असतात की माझं नशीबच फुटकं आहे, श्रीमंत लोक लय कपटी आणि वाईट असतात, किंवा माझ्या कपाळावर गरिबीच लिहिलीये, मी कधी मोठा माणूस बनूच शकत नाही. पण खरं सांगू का, हे असले फालतू विचारच आपल्याला एकाच जागी खिळवून ठेवतात
आणि पुढे जाऊ देत नाहीत. जोपर्यंत आपण आपल्या मनाची ही गरिबीची आणि नकाराची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपली परिस्थिती बदलणं देवाला जमणार नाही. श्रीमंत व्हायचं असेल तर आधी विचारांनी श्रीमंत व्हावं लागतं. स्वतःवर विश्वास ठेवून कष्ट करायची तयारी ठेवावी लागते. म्हणूनच नशिबाला दोष देणं आजच बंद करा, कारण तुमची विचार करण्याची पद्धत बदलली की तुमची परिस्थिती सुधारायला वेळ लागणार नाही. हे पक्क लक्षात ठेवा. नंबर 6, बजेट न बनवणे आणि अवाजवी खर्च. बघा, महिना सुरू झाला की हातात आलेला पैसा कुठल्या वाटेने गेला आणि कुठे उडाला याचा ज्याला पत्ताच लागत नाही, तो माणूस आयुष्यात कधीच सुखाचे दिवस पाहू शकत नाही आणि संपत्तीही निर्माण करू शकत नाही. आपल्याकडे म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसेच पैशाचा आहे. श्रीमंत होण्याचा पहिला आणि कडक नियम हाच आहे की आपल्या घरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक रुपयाचा चोख हिशोब ठेवला पाहिजे. उगीच हातात पैसा आला म्हणून सुसाट खर्च न करता आपल्या कमाईपेक्षा नेहमी कमी खर्च करायची शिस्त स्वतःला लावली पाहिजे. जेव्हा आपण गरजेच्या गोष्टीवरती खर्च करू आणि कष्टाच्या पैशाची किंमत ठेवून हिशोबाने चालू, तेव्हाच आपल्या पदरात 4 पैसे शिल्लक राहतील आणि घरात खरी श्रीमंती येईल. हे अगदी पक्का आहे. नंबर 7, शिकण्याची वृत्ती सोडून देणे. बघा, मला सगळं कळतंय, आता मला कोणाच्या शिकवण्याची गरज नाही, हा असा अहंकार माणसाला पार बुडवून टाकतो. आजचं जग इतक्या वेगात बदलायला लागले की विचारू नका. रोज नवीन तंत्रज्ञान, नवीन बिझनेसच्या पद्धती आणि नवनवीन गोष्टी बाजारात येत आहेत. अशा काळात जर आपण नवीन गोष्टी शिकणं, नवीन स्किल आत्मसात करणं बंद केलं तर आपण या स्पर्धेत लय मागे पडू आणि आपला धंदा रोजगार कधी काळाआड होईल हे आपल्यालाच कळणार नाही. श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं असेल तर माणसाने नेहमी विद्यार्थ्यासारखं शिकत राहिलं पाहिजे. बदलत्या काळाची पावलं ओळखून जो स्वतःला अपडेट ठेवतो तोच बाजारात टिकतो आणि गब्बर होतो. म्हणूनच अहंकार बाजूला ठेवून रोज काहीतरी नवीन शिकायची सवय लावा, तरच प्रगती होईल. नंबर 8, चुकीची संगत. बघा, माणसाचं कसं असतं, आपण ज्या 5 लोकांच्या घोळक्यात उठतो बसतो आणि जास्तीत जास्त वेळ घालवतो, आपण बहुतेक त्यांच्यासारखेच बनत जातो. आता समजा तुमच्या सवंगड्यांचं ध्येय फक्त गावोगावी हिंडणं, पार्ट्या करणं किंवा बापाची कमाई उडवणं एवढंच असेल तर मग तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी आयुष्यात कधीच श्रीमंत आणि मोठे होऊ शकणार नाही. कारण जशी संगत तशीच आपल्याला पण बुद्धी सुचायला लागते. जर तुम्हाला खरोखरच आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल तर आजच आपली संगत बदला. जे लोक कष्टाची भाषा बोलतात, ज्यांना प्रगतीची हाव आहे, अशा हुशार आणि चांगल्या माणसांच्या कंपूत राहायला शिका. एकदा का तुमची संगत बदलली की तुमचे विचार बदलतील आणि श्रीमंतीची वाट दिसायला वेळ लागणार नाही. हे अगदी पक्क. तर मग मंडळी, शेवटी जाता जाता थोडक्यात सांगायचं तर हे पैशा पाण्याने श्रीमंत होणं म्हणजे काही जादूचा खेळ नाही किंवा एका रात्रीत होणारा चमत्कार नाही. हा एक मोठा प्रवास आहे आणि या प्रवासात जर आपल्याला जिंकायचं असेल तर एक कडक शिस्त, जीवापाड कष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत सुधारावी लागेल. आजच आपल्या आत लपून बसलेल्या या 8 शत्रूंना ओळखा, त्यांना हुसकावून लावा आणि आपल्या चांगल्या आणि सुखाच्या दिवसांकडे अभिमानाने पाऊल टाका. नेहमी लक्षात ठेवा, जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जिवलग मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.